नमस्कार मॅडम. नमस्कार. आम्ही तुम्हाला भेटायला आलो. बोला ताई, काय झालं? आम्ही तुम्हाला सत्काराचं आमंत्रण घेऊन आलो. काय सत्कार? आमच्या गावात विषारी पाण्याचे टँकर सगळीकडे फिरत होते. सगळ्यांना पाणी पुरलं होतं त्यांनी. जवळपास 20-25 माणसं दगडाची शक्यता होती. तुम्ही वाचवलं त्यांना. आम्हाला कळून चुकले, शासकीय अधिकारी खरंच आमचं भलं बघतात. अहो, जीवावर खेळून तुम्ही त्या माणसाला बेड्या ठोकल्या. आता फक्त ते विषारी पाणी पाजणाऱ्याला शिक्षा कशी होईल तेवढं बघा. त्यांना नक्की शिक्षा होईल, पण त्यासाठी एवढ्या लांबून येण्याची काय गरज होती? अहो, लय फिरले मी. इथवर आले म्हणून काय बिघडलं? ठरवलं आणि निघाले. हो ताई, पण हो, लेकीच्या कामाचं कौतुक करायला आले म्हणून काय बिघडलं? मॅडम, आमच्या सगळ्या गावाच्या लोकांची हीच भावना आहे. सगळे तुमच्या कामाचं कौतुक करतात. थँक्यू. त्या सगळ्यांना माझ्याकडनं आभार सांगा. हो मॅडम, पण त्यासाठी तुम्हाला आमच्याकडून हा सत्कार स्वीकार करून घ्यावा लागेल. हो, पण नाही म्हणू नका मॅडम. तेवढ्यासाठी आम्ही इथवर आलोय. तुमच्यामुळं आमच्या पोरांचा जीव वाचलाय. नक्की येणार मी ताई. तुमच्या प्रेमामुळे मला कायमच काम करण्याची एक नवीन ऊर्जा मिळते. असंच माझ्या पाठीशी राहा. मी सदैव तुमच्यासाठी तत्पर राहील. आपण मिळून या शहराला एक उत्तम शहर बनवूया. हा, म्हणजे ठरलेल्या गोष्टीत मोडता घालणं चुकीचंच आहे ना. आणि मला रुपाली, अहो काय झालं? हे बघा, मनातलं बोला. सगळे घरातलेच आहेत. बापू, मला मूल नसल्याने तसंही मी पूजेला. रुपालीताई, बास झालं. काय चाललंय तुमचं? स्वतःच्या पोटचं मूल नसतानाही यशोदेने श्रीकृष्णाला सांभाळलंच ना. काय विचार करताय तुम्ही ताई? तिचं काय चुकतंय अपर्णा? तिचं काय चुकतंय? ती जिथं जिथं गेली तिथं लोकांनी तिला हेच भासवलं की पोटी मूल नसणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. कोणत्याही शुभ कार्यात तिला नीट वागणूक नाही दिली लोकांनी. दादा, अरे मग हे सगळं आधी बोलायचं ना. एवढी महत्वाची गोष्ट अशी मनात दाबून ठेवतात का? अर्जुन, तुम्हाला बाहेरून सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण त्या दिवसाच्या अपघातानंतर तर रुपालीच्या मनात खोलवरती जखम राहून गेली. तू प्लीज रडू नकोस ना. रुपालीताई, मला कळतंय की तुमचं मन आता काय सहन करतंय, पण अहो असं काहीच नाहीये. हे बघा, जे घडायचं होतं ते घडून गेलं. पण म्हणून तुम्ही आता देवाच्या पूजेचं ताट कधीच हातात नाही घेणार का? रुपालीताई, असं का बोलताय? हे बघा, मला जास्त कळत नाही, पण एक खरं आहे. पोटी मुलबाळ नसणे जर का गुन्हा असेल ना, तर जगातला प्रत्येक पुरुष पाप आहे असं म्हणावं लागेल. अहो, मुलाला नुसतं जन्म देऊन त्याचा आईबाप होता येतं का? दीपक, यावर खूप बोलून आणि ऐकून झाले. आता अजून नाही चर्चा करायची मला यावर. वहिनी, आजपर्यंत मला लहानपणापासून कधी आईचं प्रेम नाही मिळालं. ते प्रेम तुम्ही दिलंय मला. आई म्हणजे नेमकी काय असते हो? जिच्यावर आपण हक्काने ओरडू शकतो, जी आपल्याला ओरडली तर आपल्याला अपमान नाही वाटत. आणि हे सगळं फक्त तुमच्या बरोबर केले. हक्काने 2 शब्द तुम्हाला बोललोय, तुमचं ऐकून घेतले. वहिनी, तुमची जागा माझ्या आयुष्यात आईपेक्षा कमी नाही हो. भाऊजी, हो असं काही नाहीये. मला अमोल तुम्ही आहातच, पण देवाला जर ऊस बुजवलेल्या माणसाच्या हातून पूजा हवी असेल तर. रुपालीताई, तुम्ही काय विचार करताय असा? देव आलाय का तुम्हाला हे सगळं सांगायला? अहो, सोडून द्या हे असले विचार. आणि मुळात आई पण हे मूल जन्माला घातल्यानंतरच येतं असं नाहीये. अहो ताई, देवाने प्रत्येक बाईच्या मनाला उपजतच हे बाई पण दिलेलं वरदान आहे. हे विचार नका करू. सोडून द्या हे असले विचार. रुपाली, मोठी बा, प्लीज ऐक ना. अमोल, हे सगळं सोपं नाहीये बाळा. ठीक आहे रुपालीताई, तुम्ही जर देवाची पूजा करत नसाल ना, तर माझं पण ठरलंय. इथून पुढे मी सुद्धा देवाची पूजा करणार नाही. मग बघूयात मला काय होतंय. हो, पण वंस नाही मोना. हे बघ, जर लोकांनी जगाच्या जन्मदात्याला या असल्या खुळचट विचारांमध्ये अडकवलेलं असेल आणि कुठल्या तरी बाईला तिच्या भावनांचा बळी द्यावा लागत असेल ना या विचारांसाठी, तर आई म्हणून मी तरी पूजेला नाही बस. पण काय बोलतेस तू हे? रुपालीताई, मी अगदी बरोबर बोलते. काही चुकीचं बोलत नाही. तुमच्या मनाला जखमा देणारी हीच लोक आहेत ना.
मग त्यांना जसं हवंय, त्यांना जसं वाटतंय तसं मी तरी नाही वागणार. म्हणजे घरात आज पूजा होणार नाही. मी आप्पीच्या पाठीशी आहे. आज जर वहिनींनी आरती केली नाही तर आज आरतीच होणार नाही. अर्जुन, अरे काय बोलतोय तू? स्वप्नील सर, दीदी बरोबर बोलते. हे बघा, अहो पूजा न करून रुपालीताई त्या लोकांच्या खुळचट विचारांना मोठं करतायत. अगदी बरोबर बोलतोय तो. रुपालीताई, देवाची पूजा करण्याचा, देवाचं नाव घेण्याचा अधिकार प्रत्येकाला, अगदी प्रत्येकाला. हे बघा रुपाली, जात पात पंथ मूल असणं नसणं यानं काहीही फरक पडत नाही. आणि तसा जर फरक पडत असताना तर चिखोबाला आणि कानोपात्राला त्यानं गाभाऱ्यात प्रवेशच दिला नसता हो. खरंच त्यानं कधी फरक नाही केला माणसात. तुम्ही कशाला करता? तुम्ही मनात काही आणू नका, निसंकोचपणे पूजा करा देवाची फक्त, बस. ठीक आहे बापू. अपर्णा, तू लहान बहीण म्हणून माझ्या आयुष्यात आलीस ना, हे माझं नशीब आहे. भाऊजी, तुम्ही आज मला आईचा दर्जा देऊन खूप मोठं केलं. या घराने नेहमीच माझ्या चुका सांभाळून माझ्या कुवतीपेक्षा मला जास्त दिले. अपर्णा, थँक्यू. हो. अहो, ओय ओय ओय, माने आणि मोना, काय 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 कुणवा कुणी कसली? अहो अर्जुन दादा, तेच काय ते? अहो ते, अरे काय ते बोला की. आजीबा, दिदे